रामकृष्ण हरी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. तुकोबरा या अभंगामध्ये आई आणि लेकरू याच्याविषयी बोलतायत. ज्याप्रमाणे एखादी गाई रानामध्ये चरण्यासाठी गेलेली असते, परंतु तिथलं चित्त कुठं असतं? गोठ्यामधल्या वासराकडं असतं. किंवा एखादा मोठा सिंह बघा, सिंहीण बघा किंवा कुणी बघा, ज्या वेळेला आईचा हृदय आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. कुठलाही लाभ म्हणजे मी हे काम केल्यानंतर मला एवढं मोठं त्याचा मोबदला मिळेल, ही कुठल्याही आईच्या मनामध्ये कुठलाही भाव नसतो मित्रांनो. कुठलं पण काम करायचं ना तर अंतःकरणापासून करा, दिलखुलासप्रमाणे करा, की ज्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम, ज्या काम करता तुम्ही त्या प्रत्येक कामामध्ये जर तुम्ही झोकून दिलं, अंतःकरणापासून जर काम केलं, तर कुठल्याही कामामध्ये तुम्हाला ते जाणून येईल. ज्याप्रमाणे एखादी आई असेल, प्रत्येक आईचं हृदय हे कळवळ्याची जाती आहे, कळवळणारं शरीर आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलाविषयीचं क्षणक्षण किंवा कणकण माहिती असतो. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराला लहानपणापासून तो चालतोय, रांगतोय, हळूहळू मोठा होतोय, शाळेत जातोय आणि उदरनिर्वाह करतोय, हा कसा करतोय हा त्या आईला माहिती असतं. आईचं हृदय हे फार नाजूक आहे, फार क्षीण आहे. आई ही आपली जननी आहे. आपली आई आपल्यासाठी सर्वस्व आहे. लहानपणापासून तिने आपल्याला वाढवलं, एवढं मोठं केलं, आपल्यावरती चांगले संस्कार केले. ज्या वेळेला एखाद्या आईकडनं चांगलं कार्य बघा, एखादे शिवाजी महाराज असतील, ते छत्रपती शिवाजी महाराज पण सांगतात, आईमुळे मी घडलो. आई माझ्या आयुष्यातला सर्वात काय आहे तर माझ्या आईमुळे मी घडलो. ह्या आईचा आदर्श माझ्या जीवनामध्ये, हिने मला कानाला धरलं आणि शिकवलं. माझ्यावरती चांगले संस्कार जर माझ्या आईने केले नसते तर मी एवढा मोठा राजा किंवा एवढा मोठा आज सैन्याचा स्वराज्य रक्षक म्हणून मी राहिलो नसतो किंवा जन्माला आलो नसतो. आणि जन्माला आलोय जिच्या पोटी तिथं ऋण कधी ठेवू नका मित्रांनो. त्या आईनी, आई वडील, माता पिता हे आपले सर्वात पहिले गुरु आहेत. ज्याप्रमाणे तुकोबराय सांगतायत, धन्य माझी माता, धन्य माझा पिता, बहीण बंधू चुलता, विठ्ठल माझा, किंवा विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठलाशिवाय तुकोबरायांनी कुणालाही आईबाप मानलं नाही. विठ्ठलालाच तुकोबरायांनी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवलं. विठ्ठल मायबाप, भगिनी आणि चुलता आणि भ्राता, असं म्हणतायत तुकोबराय. म्हणजे हे सर्व माझे कोण आहेत? माझे मायबाप आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, आई आणि वडील, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. आणि तुकोबरायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर लेकरू आणि आई काय आहे हे फक्त मायबाप पांडुरंगाला विचारा. लेकरू काय असतं? एखाद्या आईने ज्या वेळेला एखादा प्रसंग जर सांगायचं झालं तुम्हाला, तर जीवनामध्ये कधी अशी भयान वेळ आलेली असते आणि त्यावेळेला त्या मुलाला विचारलं जातं की तू ज्या वेळेला हे काम करत होतास त्यावेळेला तुझ्या आईने तुला काही हे नाही केलं का? तुला मारलं नाही का? तुझ्यावरती चांगले संस्कार केले नाहीत का? त्यावेळेला तो मुलगा नकळत सांगून जातो की माझ्या आईने माझ्यावरती एवढे चांगले संस्कार केलेत की मी आयुष्यामध्ये वाया जाणारा नाही. एवढे मोठे संस्कार आई आपल्यावरती करत असते आणि तिथं ऋण या जन्मात काय आपण 10 जन्मात विसरू शकत नाही. अशी जी भूमिका आहे अशी आपल्या आईची असते. आई आपल्यावरती अंतःकरणापासून प्रेम करत असते आणि तिच्या परतफेटीसाठी आपण तिला काय केलं पाहिजे? तिच्या वार्धक्याच्या काळामध्ये किंवा तिच्या
आनंद, तिच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायचा असेल तर तुम्ही जीवनामध्ये काय व्हायला पाहिजे, यशस्वी व्हायला पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, तर या जीवनामध्ये आपल्या आईविषयी, वडिलांविषयी किंवा आपल्या परिवाराविषयी, आपल्या कुळाविषयी कुठेची मान आयुष्यामध्ये खाली जाईल असं कर्तृत्व कोणी करू नका मित्रांनो. आणि आपल्या आईवरती, आपल्या वडिलांवरती एवढी माया करा की आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला त्यांनी म्हटलं पाहिजे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आईसी कळवळ्या तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबराय म्हणतात ह्या संतांचं जे ओझं आहे कोणावरती, त्या मायबापावरती आहे. आणि मायबाप कोण आहेत, तर हे जे पंढरराया आहे हे मायबाप, विठोबा रखमाई जे आम्ही भजन म्हणतो, विठोबा आणि रखमाई हे आमचे मायबाप आहेत. नुसते हेच मायबाप नाही तर ज्यांनी आम्हाला जन्म दिला आहे ते पण आमचे मायबापच आहेत, ते पण आमचे विठोबा रखमाईचे आहेत. त्यांची पण सेवा आम्ही नम्रतेने, जोपर्यंत या हृदयामध्ये त्राण आहे, जोपर्यंत हृदय चाललं आहे तोपर्यंत आम्ही त्याचंच नाव गाऊ. तुका म्हणे बळी जीव धिला पायातळी, किंवा तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, याप्रमाणे त्या संतांवरती तुकोबरायांनी भार घातला. आणि देवा हीच माझी सेवा तू पूर्ण करून घे. रामकृष्ण हरी.